सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहतील आणि स्वामींची प्रचिती, स्वामींचा महिमा काय आहे हे प्रत्येकाला कळणार आहे। प्रत्येक जण हा स्वामींचा खूप निस्सीम भक्त बनणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझ्या कुटुंबामध्ये माझ्या 3 मुली आणि 1 मुलगा, माझे मिस्टर आणि सासूबाई असं आमचं छोटंसं कुटुंब आहे। स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित आमच्या घरी चालू होतं। पण म्हणतात ना, स्वामी परीक्षाही खूप बघत असतात। असंच काही या दरम्यान देखील घडलं होतं। काय झालं की आम्ही ह्यावर्षी दरवर्षी कोबीचे पीक करत असतो, पण ह्यावर्षी आम्ही कोबीचे पीक केले, पण कोबीला काही भाव नव्हता। त्यामुळे आर्थिक अडचण आमच्या घरामध्ये प्रचंड आली होती। त्याच दरम्यान काय झालं की माझी बहीण म्हटली की चल, मला अक्कलकोटला जायचं आहे, तू येतीस का? अक्कलकोटला जायचं म्हटल्यानंतर पैशाचा प्रॉब्लेम होता। तर मिस्टर म्हटले, आपल्याकडे पैसे नाही तर नको जायला म्हणे, तू नको जाऊस असं मिस्टर म्हटले। ते पण माझी तर खूप इच्छा होती की जायचं, कारण मी अक्कलकोट आत्तापर्यंत बघितलेलं नव्हतं, स्वामींचं दर्शन घेतलं नव्हतं आणि माझी इच्छा होती की माझ्या घरातील स्वामीचा जो फोटो होता तो खराब झालेला होता, तो अक्कलकोटवरूनच आणायचा अशी माझी खूप इच्छा होती। पण मिस्टर नाही म्हटले। आज मी खूप रडत होती, स्वामींना प्रार्थना करत होती की मला तुमच्या दर्शनाला यायचं आहे, काही करून मला घेऊन चला असं मी स्वामींना म्हणत होती। माझी बहीण खूप म्हणत होती, पण मिस्टर काही नाही म्हणत होते। रात्री माझ्या बहिणीचा फोन आला की आम्ही पाठी उद्या निघणार आहोत, येतीस का? तर मी म्हटलं नाही ग, मिस्टर नाहीच म्हणतात, नाही येणार। त्यावेळेस काय झालं की माझी बहीण म्हणे, तू काळजी करू नको, तू सकाळी आवरून ठेव, मी डायरेक्ट तुझ्या घरी येते म्हणे आणि तुला घेऊन जाते म्हणे, असं माझी बहीण बोलली। आणि मग तसंच ती आमच्या घरी आली आणि माझ्या मिस्टरांना म्हटले की मी तिला खर्चण्यासाठी पैसे देते म्हणे आणि तुमच्याकडे जेव्हा येतील तेव्हा पैसे द्या म्हणे, मी काही तिचा खर्च करणार नाही असं म्हटल्यानंतर मिस्टर तयार झाले आणि मग मी स्वामींच्या दर्शनासाठी निघून गेले। खूप छान आमचं स्वामींचं दर्शन झालं। अक्कलकोटवरून आलो। आता परिस्थिती ही आमची हलाखीची होती, कारण 5-6 एकर जो कोबू होता त्याला भाव नसल्यामुळे दरवर्षी आम्हाला खूप सारा नफा होतो, पण यावर्षी काही एक आम्हाला मिळालं नाही। आणि त्याचमध्ये आमच्यामध्ये हॉस्पिटलचं खूप मोठा खर्च आमच्या पुढे उभा होता आणि त्यामुळे आमची जी सेविंग होती ती सर्व सेविंग ही संपलेली होती। त्यामुळे माझ्या सासूबाईंना जी पेन्शन येते त्याच्यावरती आमचं हे चालत होतं, पण त्या खूप बडबड करायच्या। आणि असंच त्या दरम्यान काय झालं की स्वामी जयंती आली आणि स्वामी जयंतीमध्ये आम्हाला सप्ताहामध्ये पारायणाला बसण्याची खूप इच्छा होती। मग माझी मुलगी आणि मी पारायणाला बसले। माझी मुलगी ही 9वीला आहे, पण ती माझ्यापेक्षा जास्त स्वामींची सेवा करते। ती गुरुचरित्र पारायण, स्वामींचं तिचं स्वामीचरित्र पूर्ण पाठ आहे। 18वा स्वामींचा 14वा गुरुचरित्रात 14वा 18वा अध्याय देखील तिचा पाठ आहे। ती खूप निस्सीम स्वामींची भक्त आहे, खूप स्वामींची सेवा करते। आणि मग मी आणि माझी मुलगी स्वामी गुरुचरित्र पारायणासाठी मठामध्ये बसलो। खूप छान पारायण झालं। पण मी स्वामींकडे खूप दिवसाची मागत होती की माझे मिस्टर देखील तुमच्या चरणाचा दास बनवावं, त्यांना तुमच्या सेवेची गोडी लागावी, ते देखील तुमच्या सेवेत यावे अशी मी स्वामींकडे खूप प्रार्थना करत होते। पण ही इच्छा माझी कधी पूर्ण झालीच नाही। पण काय झालं, या सप्ताहामध्ये मागच्या वर्षी देखील आम्हाला सत्यदत्त पूजन करण्यासाठी सांगितलं होतं, पण मी नाही म्हटले। आणि ह्या वर्षी देखील तिथं म्हटले की तुम्ही तुमची जोडी सत्यदत्त पूजन करायला तयार आहेत का, तुम्ही करताल का? त्यावेळेस मी मिस्टरांना म्हटलं की ह्या वर्षी आपल्याला करायचं आहे, तुम्हाला यावंच लागेल असं मी मिस्टरांना सांगितलं आणि मी तिथे हो म्हटली। आणि त्यांनी मग आम्हाला प्रसाद वगैरे सामान तिथे जे लागतं त्या पूजेसाठी ते सामान आणण्यासाठी सांगितलं। पण ते सामान घेण्यासाठी देखील माझ्याकडे पैसे नव्हते। पैसे नसल्यामुळे माझी तर खूप इच्छा होती की हे सर्व काही माझ्या पैशाने व्हावं म्हणून,
कारण जर सासूबाईला मागितले तर त्या बडबड करतील आणि देवासाठी हे करायचं होतं, त्यामुळे मला महाराजांना विनंती होती की स्वामी हे माझ्या पैशातून ही पूजा व्हावी अशी खूप इच्छा होती. म्हटलं आता काय करावं, मग मी काय केलं की जे शेवग्याचे शेंगाचे झाडं होती तिथे गेली. म्हटलं शेंगा विकून जे पैसे मिळतील त्या पैशातून आपण हे प्रसाद खर्च लागणार आहे तो करूया असं माझ्या मनामध्ये आलं. आणि मग मी शेतामध्ये गेली तर मी खूप शेंगा बघितल्या पण मला शेंगा काही सापडल्याच नाही. अक्षरशः 4-5 शेंगा मी घरी घेऊन आले, म्हणलं त्याची भाजी करावी, पण शेंगा सापडल्या नाही. खूप हिरमुसली आणि खूप स्वामींपुढे जाऊन रडली देखील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं ना की माझे मिस्टर शेतात गेले आणि त्यांनी अक्षरशः एक कवडीभर शेंगा माझ्या पुढे आणून ठेवल्या. मी म्हटले ते शेंगा बघून मला इतकं आश्चर्य वाटलं. मी म्हटलं की काल संध्याकाळीच मी शेंगा बघितल्या, मला एकही शेंग सापडली नाही, तुम्ही एवढे शेंगा कुठून आणल्या? तर मिस्टर म्हटले अगं ह्या झाडालाच होते, तुला दिसले नसतील. असं कसं शक्य आहे, आपल्याला कसं दिसणार नाही एवढ्या लांब लांब शेंगा? तर मग म्हटलं ही स्वामींचीच प्रचिती आहे. हा खूप मोठा अनुभव स्वामींनी त्यावेळेस मला दिला. आणि मग मी बाजारात शेंगा विकल्या. शेंगाचे 400-500 रुपये झाले. मग त्यामध्ये 400 रुपयाचं मी जे सामान होतं ते सामान घेतलं आणि बाकीचे जे पैसे होते ते स्वामींच्या पेटीत टाकले. अक्षरशः पूजा करताना डोळ्यातून पाणी वाहत होतं. खरंच स्वामींची लीला ही खूप आगद आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मनातली इच्छा स्वामींनी त्या दिवशी पूर्ण केली. असंच मग चालू होतं आणि माझ्या मुलीचा रिझल्ट येणार होता, पण रिझल्ट येण्यासाठी फी ही कंप्लीट पाहिजे होती. माझ्या 3 मुली आहेत, तिन्ही मुलींची फी आमची ही थकलेली होती. 10-10 हजार रुपये होते. अक्षरशः घरात खायला काही नाही तर फी भरण्यासाठी पैसेच नव्हते. त्यामुळे 30,000 तिथे आम्ही भरलेलेच नव्हते. तर सर काय म्हटले की हे होणार नाही म्हणे, आम्ही तुमचा रिझल्ट देणार नाही म्हणे. सर्वांचा ज्यांनी पैसे भरले नाही त्यांचे रिझल्ट मिळणार नाही असं म्हटलं. माझी मुलगी ही खूप हुशार, तिचा 1-2 नंबरच कायम येत असतो. आता ती खूप हुशार आणि रिझल्ट पाहण्यासाठी ती खूप आतुर झाली होती. ती स्वामींपुढे खूप रडत होती की स्वामी माझा म्हणजे रिझल्ट मला बघायला मिळाला पाहिजे, भेटला पाहिजे. मीही स्वामींपुढे खूप रडली की स्वामी ही काय परिस्थिती आमच्यावरती आली आहे, पण म्हटलं ह्या परिस्थितीत देखील तुम्ही म्हणजे आम्हाला नेताना म्हटलं शक्ती देताना ही लढण्याची असं म्हटलं. आणि आमचे ते हे चालूच होतं, पारायणही चालू होते. त्यामध्ये काय झालं की मग मी म्हटलं की 8 ते 11 पर्यंत रिझल्ट होता. मी माझ्या मुलीला म्हटलं की 11:15 वाजले असतील की तू फक्त एकदा शाळेमध्ये जाऊन बघ म्हटलं, दिला तर दिला रिझल्ट, बघून ये म्हटलं असं मी म्हटले. तर मग ती गेली तिच्या पप्पांसोबत आणि ते मग शाळेच्या रस्त्यालाच केंद्र आहे, मग केंद्रामध्ये गेले. तिथे स्वामींचे पाया वगैरे पडले आणि तिथे गेले. सर्व सर लोक म्हणले की अगं आम्ही तुझी केव्हाची वाट बघतो म्हणे, तू का बरं एवढी लेट आली? माझ्या मुलीला बोलले. तर मग त्यांनी विचारलं की तुम्ही फीस भरलेली आहे का? तर माझे मिस्टर म्हटले नाही फी भरलेली नाही म्हणे आम्ही. तर मग असं म्हटल्यानंतर म्हणे मग दुसऱ्यांना देखील आम्ही रिझल्ट दिले नाही, आधी किती हुशार असली तरी आम्ही हिलाही रिझल्ट देऊ शकत नाही असे ते सर लोक म्हटले. पण म्हणे एकदा आपण रजिस्टर चेक करूया म्हणे की फी भरलेली की आहे की नाही. म्हणून ते रजिस्टर त्यांनी चेक केलं. तर ते म्हणे काय बोलता म्हणे, तुम्ही हिचं तर नावच नाही म्हणे फी भरली, यांनी फी भरलेली आहे म्हणे. असं म्हटल्यानंतर माझे मिस्टर म्हणे का बरं तुम्ही चेष्टा करता म्हणे सर, म्हणजे माझ्याकडे ह्या वर्षी पैसे भरण्यासाठी नव्हतेच तर मी हे पैसे भरलेलेच नाही असं म्हटले, कारण हे खूप स्वाभिमानी आहे माझे मिस्टर. तर सर म्हणे नाही तुमचं नावच नाही, तुम्ही फी भरलेली आहे म्हणे. माझ्या 3ही मुलींची फी भरलेली होती आणि आम्ही कधी काळी माझ्या लहान्या मुलीचा RT-मध्ये फॉर्म भरलेला होता आणि सर म्हटले की तुमच्या छोट्या मुलीचाही देखील RT-मध्ये नंबर लागला आहे, 10वी पर्यंत तिला कुठलीही फी भरण्याची गरज नाही असं म्हटले. आणि माझ्या मुलीला रिझल्ट मिळाला. अक्षरशः इतकं रडू येत होतं ना की बस, खरंच आम्ही पैसे भरलेले नव्हते, पण हे फक्त अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे स्वामींनी शक्य केलं होतं. माझ्या मुलीची भक्ती बघून स्वामींनी तिला हा प्रसाद दिलेला होता. खरंच स्वामींची कृपा ही अगाध आहे. जेव्हापासून स्वामी सेवेमध्ये आले, स्वामींच्या चरणाशी लीन झाले, तेव्हापासून ज्या गोष्टी अशक्य होत्या त्या गोष्टी शक्य झाल्या. फक्त अंतःकरणापासून तळमळीपासून स्वामींचं जर नामस्मरण केलं, स्वामींची सेवा केली तर खरंच असे अनुभव खूप येतात. हे माझ्या जीवनातील हे 2 अनुभव खूप मोठे स्वामींनी मला आत्ता दिले. हा अनुभव शेअर करावा ही इच्छा झाली. माझ्यामुळे जर एखादा सेवेकरी घडला तर ते माझ्यासाठी खूप परम भाग्य आहे. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की माझ्या मुलीकडून, आमच्या पूर्ण घराकडून त्यांच्या चरणाची अखंड सेवा ही त्यांनी
आमच्याकडून करून घ्यावी हीच स्वामीचरणी प्रार्थना असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता। श्री स्वामी समर्थ। बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता। तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।